आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल। छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई, तर पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप। गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद। ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर मध्यरात्री गर्दी। अनिल परब यांच्यासह कार्यकर्ते मातोश्रीवर। केक कापून मध्यरात्री ठाकरेंचा वाढदिवस साजरा। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या। उद्यापासून तिकीट आरक्षण सुरू होणार। नीट यूजी परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर। पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 61 वरून 17 वर। आषाढी निमित्त 9,53,000 भाविकांचा एसटी प्रवास। एसटीच्या तिजोरीत 28 कोटी 92 लाख रुपयांची भर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा। नागपुरातील वकील परीक्षित मोहितेंची तक्रार। सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपूर शहरात चिकनगुनियाचा धोका वाढला। 86 रुग्णांची नोंद। डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क। दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत मेगा ब्लॉक। नांदेड, पनवेल, सिकंदराबाद, एलटीटी, दुरांतो, शिर्डी दादर या एक्सप्रेस रद्द।